खूप खूप धन्यवाद. सर्वांना नमस्कार. त्या ठिकाणी उपस्थित असलेले श्री प्रवीण परदेशी, श्री रेड्डी, इथे माझ्यासोबत उपस्थित असलेले शेखर परदेशी आणि जे अतिशय चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करतायत त्या आयसर, सीडॅक, TIFRचे सर्व त्या ठिकाणी फॅकल्टीज आणि विशेषतः या प्रोग्रामकरता महाराष्ट्रातल्या विविध इन्स्टिट्यूशनमधनं या ठिकाणी आलेले सर्व प्राध्यापक, भगिनी आणि बंधूंनो, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा ट्रेनिंग प्रोग्राम आपण या ठिकाणी सुरू केला आणि विशेषतः मित्राच्या माध्यमातून जे काही इनिशिएटिव्ह होते त्यात एक महत्त्वाची शिफारस होती की क्वांटम कम्प्युटिंगमध्ये किंवा क्वांटम मिशनमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात ह्युमन रिसोर्स क्रिएट केला पाहिजे. आपण सगळे लोक जाणतो की खरं तर पहिले 3 इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन जे झाले याच्यामध्ये जवळपास 150-200 वर्षाचा फरक झालेला आपण बघतो. पण चौथं, 5वं आणि 6वं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन हे 20 वर्षात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ज्या गतीने आता जग बदलतं आहे, म्हणजे जेव्हा हे सहस्त्र चालू झालं तर या मिलेनियमच्या सुरुवातीला आपण सर्वांना सांगायचो की डेटा इज न्यू ऑइल, आणि मग आपण तोही दिवस पाहिला की डेटाची किंमत ऑइलच्या एकूण किमतीपेक्षा देखील जास्त झाली आणि डेटा ड्रिव्हन वर्ल्ड हे आपण पाहायला लागलो. पण आता त्याच्या पलीकडे आपण चाललो आहोत आणि स्पीड ऑफ डेटा प्रोसेसिंग हा आता नवीन गुणांक झालेला आहे की ज्याच्या आधारावर पुढचं जे जग आहे ते जग एक प्रकारे संचालित होणार आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की पुढचा काही काळ AI, सेमीकंडक्टर आणि क्वांटम या 3 पिलर्सवर उभा राहणार आहे. आणि हे 3 पिलर्स डिटर्मिन करतील कोण किती गतीने विकास करू शकतो, कोण किती गतीने सगळं नवीन तंत्रज्ञान आणि डीप टेक याचा उपयोग करून पुढे जाऊ शकतो. एक नवीन डिजिटल डिव्हाइड ही तयार होण्याची संभावना देखील या ठिकाणी तयार झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्यासमोर हे देखील उदाहरण आहे की ज्यावेळी मोठ्या प्रमाणात ITचं बूम आलं त्यावेळी इंडिया केवळ सर्व्हाइव्ह नाही झाला तर भारताने त्याच्यात खूप मोठं काम केलं, कारण आपण एक मोठा ह्युमन रिसोर्स हा ITमध्ये तयार करू शकलो आणि त्या ह्युमन रिसोर्सनी एक प्रकारे जागतिक ITचं क्षेत्र हे चांगल्या पद्धतीनं डॉमिनेट केलं. आज कदाचित क्वांटमच्या क्षेत्रामध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट पाहिजे तेवढी इन्व्हेस्टमेंट एवढ्या लगेच कदाचित आपला देश किंवा आपल्या देशातलं प्रायव्हेट सेक्टर देखील करू शकेल असं नाही आहे. पण आपण निश्चितपणे आपल्या इथे इतके ब्राईट माइंड्स आहेत की त्यांचा उपयोग करून त्यांना क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये ह्युमन रिसोर्स म्हणून निश्चितपणे ट्रेन करू शकतो. आणि हे जे 4ही व्हर्टिकल सांगितलेले आहेत या 4ही व्हर्टिकलमध्ये इफ वी आर फ्युचर रेडी, इफ वी हॅव ह्युमन रिसोर्स, तर मला असं वाटतं की पुढच्या 5 वर्षामध्ये क्वांटमच्यामुळे जे रिव्होल्यूशन येणार आहे ते रिव्होल्यूशन कॅच करण्याकरता, अहेड ऑफ द कर्व राहण्याकरता आपल्याला त्याचा फार मोठा फायदा होईल. आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जे क्वांटम मिशन सुरू केलेलं आहे, जवळपास 6,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्याच्या अंतर्गत ही केंद्र सरकार देखील करत आहे. आणि मला असं वाटतं की राज्य सरकार म्हणून आमचंही हे दायित्व आहे की राज्याचं क्वांटम मिशन अलाइन्ड विथ द
इंडियाज क्वांटम मिशन आम्ही चालवलं पाहिजे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. ट्रेनर्स ट्रेन केले तर त्यांच्या माध्यमातून हे मिशन आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं चालवता येईल आणि म्हणून आपल्यासारखे जे फर्स्ट बॅचचे सगळे तज्ज्ञ आहेत, प्रोफेसर्स आहेत, फॅकल्टीज आहेत, यांच्या माध्यमातून आपली अपेक्षा अशी आहे की पुढच्या काळामध्ये कदाचित पुढच्या वर्षी आपण 500 ट्रेंड लोक तयार करू शकू, पण आपल्याला 5000 लोक कसे तयार करता येतील किंवा त्याहीपेक्षा जास्त लोक कसे तयार करता येतील, ही इकोसिस्टम बिल्ड करायची, जेणेकरून आज ज्या प्रकारे जॉब मार्केट देखील बदलत आहे, जसं मागच्या काळामध्ये आपल्याला सांगण्यात आलं की आज जे जॉब मार्केट आहे त्यातले 75% to 80% जॉब्सचं नेचर हे पुढच्या 1000 दिवसांमध्ये बदलणार. इतक्या मोठ्या प्रमाणात हे रिव्होल्युशनाइज होत आहे. एक प्रकारे ही सगळी जी ऊर्जा आहे जी अनलॉक होते, ती अनलॉक होणारी ऊर्जा कशा प्रकारे आपल्याला कॅप्चर करता येईल हा याच्या पाठीमागचा एक मोठा, मला असं वाटतं की त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि जसं मगाशी सांगितलं की क्वांटम मिशन हे मल्टीडिसिप्लिनरी आहे, कारण एकदा प्रोसेसिंगची स्पीड ही आपण अचीव केल्यानंतर असं कुठलंच क्षेत्र नाही की जे क्षेत्र रिव्होल्युशनाइज होणार नाही. ते इंजिनिअरिंगचं असो, ते मेडिसिनचं असो, कुठलं क्षेत्र नाही, एव्हरी सिंगल सेक्टर, ते स्पेसचं असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिव्होल्युशन येणार आहे. आणि म्हणून ते रिव्होल्युशन कॅप्चर करण्याकरता हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेन. आज आयसर, सीडॅक, TIFR याच्यासोबत आपल्याकडच्या ज्या चांगल्या अजून इन्स्टिट्यूशन्स आहेत, मग COEP असेल, VNIT असेल, IIT बॉम्बे असेल, या इन्स्टिट्यूशन्सलाही वेगवेगळ्या पद्धतीनं क्वांटम मिशन चालवण्याकरता त्या ठिकाणी कॅपेबिलिटीज त्यांनीही तयार केल्या आहेत आणि त्यांनाही केंद्र सरकारने त्या कॅपेबिलिटीज तयार करण्याकरता एक प्रकारे नॉमिनेट केलं आहे, चूज केलं आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या या सगळ्या इकोसिस्टम्स लिव्हरेज करून आम्ही कशा पद्धतीनं त्याचा एकत्रित आविष्कार तयार करून आमचं क्वांटम मिशन हे पुढे नेऊ शकू, हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आपणही जे पार्टिसिपंट्स आहात, 2 पार्टिसिपंट्सनी आपलं त्या ठिकाणी जे काही मनोगत आहे ते व्यक्त केलं आहे, त्यातनं निश्चितपणे हे जे काही ट्रेनिंग आहे दॅट इज हेल्पिंग हे लक्षात येत आहे. जे मॉड्यूल तयार झालं आहे ते अतिशय चांगलं आहे ते लक्षात येत आहे. आणि अर्थातच चंद्र आणि सूर्य मी काही पाहिले नाहीत, म्हणजे जे चॅटबॉट्स तयार केले आहेत, पण आपल्या सगळ्या बोलण्यातनं हे लक्षात आलं की चंद्र आणि सूर्यासारखेच प्रकाशमान असे हे 2 चॅटबॉट्स तयार झालेले असल्यामुळे त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात बेसिक कॉन्सेप्ट्स हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं क्लिअर करत एक अतिशय ट्रेंड अशा प्रकारचा ह्युमन रिसोर्स जो आपण तयार करतोय, मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आता पुढच्या काळामध्ये जे ट्रेनिंग घेत आहेत त्यांच्या खांद्यावर महाराष्ट्राचं क्वांटम मिशन आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी पुढे अधिक चांगल्या पद्धतीनं पास ऑन करावी, अशा पद्धतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. सर्व पार्टनर्सचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.